बस तर हे जे मंगळसूत्र आहे ते गोल्डचं आहे का हा प्रश्न भरपूर जणांनी मला विचारला. तर मी सांगू इच्छिते की हे जे मंगळसूत्र आहे ते गोल्ड. बस एवढेच दिले बायकोने. हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. आजच्या व्हिडिओची सुरुवात संध्याकाळच्या चहापासून झालेली आहे आणि तुमच्याबरोबर चहा शेअर करता करता ती चहा गॅसवर पडली ॲक्च्युली. मग ते पुसून वगैरे घेतलं. तसं चहा पण परत मी गॅसवर ठेवून दिला आणि चहा झाल्यानंतर तो मस्त असा गाळून घेतलेला आहे. गवती चहाचा छान कडक चहा बनवला आणि संध्याकाळी तो घेतला ना की सगळा थकवा निघून जातो दिवसभराचा. ॲक्च्युली चहा सोडली होती पण आता थंडीमुळे पुन्हा सुरू झालेली आहे. ती बघू आता कधी बंद होईल. तर त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर, कारण निधीसाठी लेगिन्स वगैरे पण घ्यायची होती आणि यांच्या मित्राने पण जेवणासाठी इन्व्हाइट केलेलं होतं बाहेर. त्याच्यामुळे दोघं तिघं कामं एकत्र करायचे होते. प्लस आम्हाला डीमार्टला पण जायचं होतं, थोडीशी ग्रोसरी आणि काही गोष्टी ज्या डीमार्टलाच मिळतात त्या घेण्यासाठी. कशी ती आता हे असं काही दिसलं ना, आता ही इथली बेसिनजवळ ठेवायची डस्टबिन होती. मग ती एकदम छान खेळण्यासाठी वाटली. तिनं अट्रॅक्टिव्ह दिसत होती म्हणून मी बघितलं की काय हे बघूया. तर ती एकदम अशी छान मस्त लहान मुलं कसं खेळत बसतील ना अशीच होती. मग ती मी निविधीला दाखवली. आणि डीमार्टला गेल्यानंतर तुम्ही पण असं करतात का की जरी कपडे घ्यायचे नसतील तरी कपड्यांच्या सेक्शनला जाऊन चेक करू ना, त्याच्यात येतातच. तर मी नेहमी करते, भलेही घ्यायचं असू दे नसू दे पण मी जाते आणि चेक करते. तर मला हा एक कुर्ता आवडलेला होता. मला वाटतं काहीतरी 400 रुपयाला होता तो, पण छान होता, कॉटनचा होता आणि मेहंदी कलरचा असल्यामुळे मला जास्त आवडला. घे जा, घेते का बघू घेणार. आता निधी मोठी होती आहे तर तिची असं थोडीशी डेअरिंग आम्हाला वाढवायची आहे की एकटं ती असं थोडंसं तिने ट्राय केलं पाहिजे, हिंमत केली पाहिजे फेस करण्याची. म्हणून तिला आमचं लक्ष होतं तिला पॉपकॉर्न घ्यायला आम्ही पाठवलं. तिला म्हटलं तू जा, आम्ही बघत आहोत. आणि ती लकीली गेली. आधी असं वाटलं की ती रिटर्न येईल पण नाही आली. मागे बघत होती की आमचं लक्ष आहे की नाही, आम्ही बघत होतो. ती येते तोपर्यंत आम्ही जो ट्रॉलीमध्ये किराणा बाहेर आणलेला होता ना तो सगळा भरून घेतला. डीमार्टमधनं मला नेहमी किराणा करायला नाही आवडत, कारण की भरपूर अशा गोष्टी असतात की ज्या ओव्हर क्वांटिटीतच आपल्याला डीमार्टमधनं घ्याव्या लागतात. पण काही गोष्टी होत्या की ज्या मला डीमार्टमध्येच मिळणार होत्या म्हणून मी तिथे गेली आणि तिथे जाऊन मग दोघं कामं एकत्र केले. तिकडनं निधी मला विचारते की मम्मी हे कसं ते कसं काय करायचं आहे. तिला म्हटलं की तिकडच्या काउंटरवरनं पैसे दे आणि इकडच्या काउंटरला येऊन पॉपकॉर्न घ्यायचे तुला. ती थोडी कन्फ्यूज झाली. मग परत आमच्याकडे आली आणि उरलेले जे पैसे होते ते आमच्या हातात दिले आणि मग पुन्हा ती रिटर्न घ्यायला गेली. आणला काहीच नाही ना, आता झालं की संपलं सगळं, भरलं गेलं ना. हे पॉपकॉर्न ठेवून घ्या त्याच्यामध्ये, पडशील. चल हात द्या. असं नाही, असं करा, असं. बस एवढेच दिले बायकोने. हो हो. त्यानंतर घरी आलो आणि थोडंसं आमचं हशी मजा कसं झालं तुम्ही बघितलंच. मस्तीचा म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना कटुता आणि गोडता हे दोन्ही एकत्र असले ना तर बॅलन्स कसा बरोबर मॅनेज होतो. त्याच्यानंतर आम्ही मार्केटला आलो, कारण की ते किराणाचं ओझं काढ, टोपी काढ, लावून बघ, लाव, हां कर प्रेस. अय्यो बस कितने के. मेनचे काम होतं ना ते निधीसाठी आम्हाला लेगिन्स घ्यायची होती. आता थंडी पडायला लागलेली आहे आणि शाळेत फ्रॉक असतो जो युनिफॉर्म आहे तो फ्रॉक स्टाईल आहे. तर मग तिचे नीजपासनं पाय उघडे असतात तर मग त्याच्यासाठी लेगिन्स घ्यायला आलो. पण सगळ्यात आधी तिला हेडफोन्सच घ्यायचे होते. सध्या जे ट्रेंडमध्ये आहेत असे कान उचकवतात ते. मग आधी तेच बघितले आणि ते घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. मग थोडासा फेरफटका मारला. मी म्हटलं की बघू एखादी छानशी नाजूक साजूक इयरिंग वगैरे मिळत आहेत का. पण मार्केट बंद व्हायची वेळ आलेली होती त्यामुळे एवढं काही असं खास नव्हतं. पण तरी एक फेरफटका मारला आणि मग आम्ही निघालो मार्केटच्या बाहेर.
40 रुपये. याच्यापेक्षा अशी थोडीशी मोठी साईज माझ थोडीशीच मोठी ही येते का? म्हणजे याच्यापेक्षा किंचितवाली मोठी नाही. ही कितीला? 40 का? मी आता काही दिवसांपूर्वी काचेचा दिवा मागवला होता, तुमच्याबरोबर शेअर केला. ते निधीने बॉल खेळताना तो जो काच होता ना दिव्याचा वरचा तो फोडून टाकला. आता मी परत म्हटलं दिसला आहे तर घेऊन टाकूया. 40च रुपयाला होता. मला वाटलं खूप महाग येईल, पण 40ला होता म्हणून मग मी घ्यायचा ठरवला. आणि तिथे ना खूप छान छान असे छोटे छोटे कंटेनर होते. लोणचे ठेवायच्या बरण्या होत्या, मला खूप आवडल्या. पण सध्या त्यात म्हणजे आता ठेवायला पण जागा नाही. आणि माझं असं आहे की काही गोष्टी स्वतःच्या घर झाल्यानंतर एक स्पेशल कंपार्टमेंट बनवायचं आणि त्यातच तशा वस्तू ठेवायच्या असं मी ठरवलेलं आहे, म्हणून ठेवलं बाजूला. आणि तेवढ्यात त्या काकांनी अजून एक ग्लास दाखवला की हा बसेल का बघा. मला असं वाटलं की जो आधी दाखवला ना त्याची साईज छोटी होईल, पण मग तरी म्हटलं की चला घेऊन जाऊ, बघू काय होतं. मग आधी जी बघितली होती ना तीच साईज मी घेतली. तिथे कासव वगैरे पण खूप छान होते, काचेचे कप वगैरे. आणि हा 40 रुपयाला मला मिळाला. आता घरी जाऊन बघूया कसा दिसतो. तर त्याच्यानंतर ना थेट निघालो आम्ही मार्केटवरनं घरी. आणि रात्रीचा जो नजारा असतो ना मार्केटचा तो खूप छान दिसतो. मी लग्नानंतरच अशी रात्री 8-9 वाजता मार्केटला गेलेली आहे. त्या लग्नाच्या आधी मी एवढी जात नव्हती, कारण आमचं घर आईचं घर भरपूर लांब आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर यांचे मित्र आले आणि मग आम्ही एका ठिकाणी जेवणासाठी बाहेर गेलो. ते कॅमेराशाय असल्यामुळे मी त्या दोघांकडेही कॅमेरा घेतला नाही. बरं, हे थाळी जेवण होतं. खूप छान छान भाज्या होत्या, म्हणजे कढी, मसाली वरण, मटकीची भाजी, काजू करी, त्याच्यानंतर कांद्याची पात होती बहुतेक, डाळ कांदा पात होती आणि कोशिंबीर होती. तर पुरणपोळी असते, अजून पापड असतो, गुलाबजाम होता आणि एक ढोकळा होता. तर हे सगळं जेवण मस्त आम्ही जेवलं. भूक पण प्रचंड लागलेली होती. आणि फायनल जो लुक आहे थाळीचा संपूर्ण वाढल्यानंतर तो असा दिसत होता. आणि टेस्टसुद्धा एक नंबर होती जेवणाची. मी आणि निधी तर तुटून पडलो होतो, कारण खूप भूक लागलेली होती. मार्केटमध्ये फिरल्यामुळे ना इतकी प्रचंड भूक लागलेली होती की कधी एकदाचं संपतं, कधी एकदाचं पोटात जातं असं झालेलं. त्याच्यानंतर बाहेर आलो आणि कंटिन्यू निधी ते जे हेडफोन घेतलेत ना ते खेळत बसले. ते सगळे तिच्याकडे पाहत होते. सम्राट 200 रुपयाला येतो. मार्केटमधनं घरी आल्यानंतर मी सगळ्यात आधी तो जो ग्रोसरी घेतली होती ना ती म्हटलं आता ठेवत नाही बसत, कारण 9:30 पावणे 10 झालेले होते आणि भरपूर कामं बाकी असल्यामुळे मी म्हटलं की उद्या ग्रोसरी भरूया लवकर घरी येऊन. पण जी ग्रोसरी होती ती पिशवीत न ठेवता ती मी एका भांड्यात काढून घेतलेली, कारण असं केल्याने काय होतं मग कळतं आपल्याला की आपल्याला समोर पण दिसतं की ते आपल्याला भरायचं आहे. जर आपण पिशवीत ठेवलं पॅक तर त्या पिशव्यांना आपण एका बाजूला ठेवून देतो, मग लक्ष जात नाही आणि हे असं काम करायला पण आपल्याला सोपं होत असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा बारीक क्लिप ॲड केलेल्या आहे. भरपूर जणांना असं वाटतं की सगळं घरातलं वगैरे असं दाखवत असते, तर तसं नसतं. याचा अर्थ की खूप शो ऑफ करते असं पण भरपूर जणांना वाटतं, तर अजिबात तसं नाही आहे. दिवसभराचं रुटीन खूप हेक्टिक असतं. आता प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तर नाही शेअर करू शकत, पण जे मला मेन वाटतं ना त्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक असं तुम्हाला मोटिवेशनल किंवा पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते, की एक चांगलं थॉट. की भरपूर जण मला असं म्हणतात ना की जेव्हा मी व्हिडिओ टाकते ना तेव्हा मला असं वाटतं की काहीतरी चुकतं आहे, पण जेव्हा माझे व्हिडिओज नसतात ना तेव्हा मला खूप जण विचारतात तुझे व्हिडिओ आले नाही. मेसेज पण येतात आणि फेस टू फेस जे मला ओळखतात ना पर्सनली ते पण मला विचारतात. तेव्हा मला असं वाटतं की नाही, आपण ह्यांच्यासाठी केलं पाहिजे जे आपल्याला असं म्हणतात ना की काय दाखवते, शो ऑफ तर करते, त्या लोकांसाठी न करता ज्यांना आपले व्हिडिओ खरंच आवडतात त्या लोकांसाठी आपण व्हिडिओ केले पाहिजे, हा माझा उद्देश असतो. म्हणून मग पुन्हा सगळी हिंमत करून आणि पुन्हा एवढ्या हेक्टिक शेड्यूलमधनं वेळात वेळ काढून मी हे छोटे मोठे क्लिप ॲडजस्ट करून तुमच्याबरोबर शेअर करते. व्हिडिओ बनवणं हा असा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवणं सोपं आहे, पण लाँग व्हिडिओ बनवणं ना खूप हेक्टिक जातं. जवळजवळ आपला अर्धा ते पाऊण तास खर्च होतो 10 ते 12 मिनटाच्या व्हिडिओसाठी. व्हॉईस ओव्हर करणं, सगळ्या क्लिप ॲडजस्ट करणं, अँगल ॲडजस्ट करणं, त्याच्यानंतर योग्य आवाज देणं,
ही सगळी एडिटिंग करायला भरपूर वेळ लागतो. जो करतो ना, जो मेहनत घेतो त्यालाच हे माहिती असतं. बोलणाऱ्यांचं काही जात नाही. त्यामुळे बऱ्याचदा असं वाटतं की लक्ष न देता करावं, पण मग कधी कधी शेड्यूल पुढे, माझ्या हेक्टिक रुटीन पुढे मी हार मानते. पण आता बघू, ठरवलं तर आहे की कंटिन्यू टाकावे व्हिडिओ. हे कितपत सक्सेस होईल डोंट नो, पण माझी आतून जर असलं ना, कालच्याच व्हिडिओत मी सांगितलं की जे आपण आतून विचार करतो तेच आपलं बरोबर इम्प्लिमेंट होत असतं. तर तसंच आता मी ठरवलेलं आहे. बघू कुठपर्यंत हे सगळं पॉसिबल होईल. सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल. त्याच्यानंतर हेअरकट केलेला तर आहे मी, पण मग आता हेअरकट केल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यायची, कारण सगळे म्हणतात की तुझे हेअर्स खूप छान आहेत. तर ॲक्च्युली ना, छान ते खरंच आहेत, पण ते हवे तितके छान हेल्दी नाही आहेत. आफ्टर डिलिव्हरी झाली ना माझी, त्याच्यानंतर माझे केस कंटिन्यूच गळलेले आहेत, असे थांबत नाही आहेत. हां, ते रिग्रोथ पण होत आहेत, हा प्लस पॉईंट आहे त्याच्यातला. पण मग ते हेअरफॉल पण खूप जास्त होतो माझा. आमचं पाणी सतत बदलत असतं, प्लस माझं जास्त लक्ष नसतं स्वतःकडे. आता मागच्या 2 वर्षापासून तर मी खूप कमी केलं आहे स्वतःकडे लक्ष देणं. त्यामुळे पॉसिबल होईल तोवर मी वेणी घालूनच झोपते. आता मी साधंच असं हेअर केअर करते आहे, वेणी वगैरे घालून झोपते, भलेही हेअरकट केलेला असला तरी. माझ्या या मंगळसूत्राबद्दल ना खूप जणांनी आज मला कमेंट केलेल्या आहे. ॲक्च्युली खूप छान आणि नाजूक साजूक मंगळसूत्र आहे. फेस टू फेस पण कमेंट मिळाल्या आणि मला 1-2 जणींचे मेसेज पण आलेले आहेत. आणि मुळात जी कमेंट होती ना, की हे जे मंगळसूत्र आहे, मी जवळून दाखवते. तर हे जे मंगळसूत्र आहे ते गोल्डचं आहे का, हा प्रश्न भरपूर जणींनी मला विचारला. तर मी सांगू इच्छिते की हे जे मंगळसूत्र आहे ते गोल्डचं नाही. मला वाटतं 100 रुपयाच्या आसपास, म्हणजे 130 का असं काहीतरीचं हे मंगळसूत्र मला मिळालेलं आहे. मी कॉम्बो मागवलेला होता आणि डिझाईन तुम्ही बघू शकता, खूप सुंदर, नाजूक साजूक, सिंपल आणि सोबर आहे. कुर्ता सेट वगैरेवर सुद्धा तुम्ही हे घालू शकता. काल मी माझ्या कुर्ता सेटवर हे घातलेलं होतं. तुम्हाला जर मंगळसूत्र आवडलं असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथून तुम्ही नक्की हे मंगळसूत्र घेऊ शकता. सगळं आवरून झाल्यानंतर जे माझं रोज रात्रीचं स्किन केअर असतं ना, आता थंडीच्या दिवसातलं, ते मी करत होती. आणि एक वस्तू त्यातली नव्हती, त्यामुळे 2 दिवसाचा गॅप गेला. म्हणजे मी दुसरं काहीतरी वापरलेलं होतं त्याच्या बदल्यात. पण आज फायनली मी डीमार्टला गेली आणि आठवणीने त्याच्यासाठी लागणारं जे काही जिन्नस साहित्य होतं, जिन्नस म्हणते, ते सगळं घेऊन आलेली आहे. याचा एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवेल. खूप चांगलं असं हे DIY मी बनवलेलं आहे. चेहऱ्यासाठी प्रत्येकाला सूट होईल असं. त्याच्यासाठी सेन्सिटिव्ह स्किन म्हणा, कॉम्बिनेशन स्किन म्हणा, किंवा ऑइली स्किन असू दे तुमची, सगळ्या टाईपच्या स्किनसाठी हे जे मी सिरम बनवते आणि लावते ना चेहऱ्यावर, ते खूप छान ग्लो देत आहे थंडीच्या दिवसातही. आणि मुळात आपली स्किन डॅमेज आणि ड्राय नाही होऊ देत आहे. तुम्ही बघू शकतात किती छान ग्लो आलेला आहे. तर इथे माझं स्किन केअर रुटीन पण संपलेलं आहे रात्रीचं, आणि आजचा व्हिडिओ पण मी इथे संपवते आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.